जे भातापासून तांदूळ आणि परत त्याचा भात मध्ये आपल्याला आपल्या भाताचा तुम्हाला आणायचं पण टेन्शन नाही आणि न्यायचं पण टेन्शन नाही। गोणीमध्ये भरून आता घरी न्यायची तयारी ना। एका मशीनमध्ये किती गोष्टी फिल्टर होत आहेत ती पाठीमागे पडतो ते काय काढण्याची पद्धत आहे ना ती पण आम्ही तुम्हाला दाखवणार। चिकन सेंटरला सोडून द्या, कसा बनतो काय बनतो ते आपल्याला या व्हिडिओमध्ये सर्व बघायला मिळणार आहे। हाय नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मागे आवाज येतोय का? तर मी एका मिलवरती आहे। कुठली मिल आहे तुम्हाला आता कळेलच पुढच्या व्हिडिओमध्ये। तर मी जांभवड्याला म्हणजे सासरी आलो आहे कोकणामध्ये आणि कोकणामधली ही मिल आहे। तर ही आहे तांदूळ मिल, राईस मिल। म्हणजे तांदूळ इथे बनतो, तो कसा बनतो काय बनतो ते आपल्याला या व्हिडिओमध्ये सर्व बघायला मिळणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जा, कारण असे चांगले चांगले व्हिडिओ आपले येत असतात। ही बघा, ही आहे राईस मिल कोकणातली, ही बघा। तर ही मदर मेरी चिकन सेंटरला सोडून द्या, पण खाली बघा फ्लोअर मिल राईस मिल, हे बघा मदर मेरी फ्लोअर राईस मिल। तर आवाज तर तुम्हाला येतच असेल। तर इकडे आतमध्ये बनतोय तांदूळ आणि हे बघा हे मायकल डिसोजा, बघा यांचा नंबर पण आहे। तर जांभवडा घोडगे इथून सगळी लोक इथे तांदूळ बनवायला येत असतात। म्हणजे तांदूळ आपल्याला कसा होतो त्यात आपल्याला बघूया। बघा अशी आहे ही फ्लोअर मिल, राईस फ्लोअर मिल। आवाज भरपूर आहे, माझा आवाज किती येईल माहीत नाही, कारण मिल चालू आहे म्हणजे आवाज तर असणारच। आणि हा असा तांदूळ बनतोय, कसा बनतो तुम्हाला दाखवतो। हे बघा, हे तुम्ही तांदूळ बनवायला आले ना करायला, हे बघा हे तांदूळ बनवायला। आता या आवाजात तुम्हाला जरा कमी आवाज आला असेल, हे आपले शेजारी आहेत सोनार ना। हां, आपण यांच्या सकाळी घरी गेलो होतो पण ते भेटले नाहीत आपल्याला, तर ते इकडे फ्लोअर मिलला लागते तांदूळ बनवायला। आणि हे बघा हे सर्व आता हा सर्व कोंडा आहे का हे गोणीमध्ये भरलेला, पण हा बघा हा कोंडा भरून ठेवला गोणींमध्ये। आणि आता ह्यांचे तुमचे झाले तांदूळ बनवून, बघा ह्यांचे झाले तांदूळ बनवून। किती होते तुमचे? चार खंडी। तर 4 खंडी म्हणजे किती ते त्यांच्याकडे समजून घ्यायला लागेल आपल्याला। तर हे बघा हे असे दाखवतात तुम्हाला, असे तांदूळ म्हणजे ह्या पद्धतीत तांदूळ येतात। त्याला तुम्ही काय म्हणता? भात म्हणतो, याला भात म्हणता ना। बघा हे भात, असा भात या मिलमध्ये येतो। म्हणजे जी भाताची रोपं असतात ना ते अशी आपटून ना, त्याला काय म्हणतात, आपटून भात काढतात त्याला। जो तरवा असतो त्याचा हा भात निघतो आणि याचं जे काढण्याची पद्धत आहे ना ती पण आम्ही तुम्हाला दाखवणार होतो, पण वेळ नाही मिळाला यावर्षी। पण एखाद्या वेळेला तो पण दाखवू तुम्हाला पुढच्या वेळेला, मी पुढच्या वर्षी मला वाटतं दिवाळीच्या आसपास हा तरवा भात निघतो। असा हा भात आहे ना या फ्लोअर मिलमध्ये येतो। आणि याच्या पुढे काय करायचं आता बघा, बाहेर नंबर दाखवला ना तुम्हाला, तर हेच मायकल आणि यांचीच फ्लोअर मिल आहे। आणि चिकन सेंटर बंद आहे का? बंद केलं आहे ना। हा बाहेर नाव तुम्ही वाचलं पण यांचं चिकन सेंटर नाही सध्या आता। आणि बघा यांची फ्लोअर मिल आहे। आणि बघा हा तांदूळ आता हे हा हे भात आहेत ना, हे बघा ही प्रोसेस आहे भात। हा बघा पूर्ण आता हा किती आहे हा तरी पण? अडीच कुडो। हा 2.5 कुडो म्हणजे किती किलो असतं? 14 किलो। आता 2.5 कुडो म्हणजे 14 किलोच्या आसपास हा भात आहे। आणि याच्यात तुम्हाला आता तांदूळ पडतील। आणि आवाज कमी येतोय कारण मशीनचा आवाज खूप आहे। आणि बघा आणि आता हा भात टाकलाय, जशी आपली पिठाची गिरण असते ना त्या पद्धतीत दिसतंय मला। आपण दळण दळतो ना त्या पद्धतीतच, पण थोडा त्याचा साचा आतमध्ये वेगळा असणार, कारण बघा वरनं गेलेत भात। आणि असं ह्याच्यातून फिरून येतात ना, इथे मेन मोटर आहे ते फिरून हे बघा दिसतोय तुम्हाला। हा बघा हा येतोय तांदूळ बाहेर, दिसला का? एकदम फिल्टर होऊन तांदूळ येतोय। आणि पाठीमागे पडतो ते काय कुंडा ना, हे परत टाकायला लागतात गोटे आले। बघा हा त्याने तुमच्या समोर जो टाकला ना तांदूळ परत, तर त्यात थोडा भात आला मिक्स होऊन, म्हणून त्यांनी परत टाकलाय हा हे व्हायला, फिल्टर व्हायला म्हणा गिरणीमध्ये। आणि
हा बघा हा सर्व कोंडा आहे पाठीमागे आणि याच्यातून कोंडा असा बाहेर पडत असतो कंटिन्युअसली. हे बघा आणि बघा खाली पण पडतो किती प्रमाणात आहे बघा. हा सर्व कोंडा बाहेर पडतो. एका साईडने कोंडा बाहेर पडतो, एका साईडने तांदूळ बाहेर येते जे आपण खातो भात. आणि बघा केवढा कोंडा आहे. कोंडाची रास रचली गेली आहे पूर्णपणे आणि या सर्व कोंडींमध्ये पण कोंडाच कोंडा आहे. आणि बघा आत्ता भरलं होतं. स्पीड बघा किती आहे. फटाफट खाली चाललंय सर्व. फटाफट तांदूळ रेडी होतोय. 14 किलो तांदूळ होता. आणि हा मोठं काय असेल ना, तर ह्या चाळणीमधनं हे चाळलं जातं. ही चाळण आहे छोटीशी. बारीक असं काय राहिलं असेल ना तर ह्या चाळणीतून चावून खाली पडतं. आणि हे बघा या साईडला येते कणी. तिथे तुम्हाला कणी, तांदळाची कणी म्हणतो ना आपण, ती बघा ती ह्या साईडने बाहेर येते. म्हणजे एका मशीनमध्ये किती गोष्टी फिल्टर होत आहेत आणि हा आपल्याला प्युअर तांदूळ मिळतो. आणि हा जो तांदूळ आहे ना, हा तांदूळ आपण मुंबईला खातो सध्या. मला तर खूप आवडतो याचा भात. आणि बघा हे पप्पा आहेत ना आमचे, आता तांदूळ भरत असतं दरवेळेला. ते भाताची शेती करतात आणि यांच्याकडे जाणून त्यांनी पण आपला तांदूळ बनवला आहे आणि तो आता मला मुंबईला घेऊन जायचा आहे आपल्यासाठी घरच्यासाठी. तरी हा दोन अडीच खंडीवाला किती वेळ लागेल? 1 तास लागतो. 2 कडीला? 4 कडीला ना अर्धा तास. म्हणजे 20-22 किलोला 1 तास लागतो. 2 कडी म्हणजे 14 किलोला अर्धा तास. एवढा वेळ लागतो बघा हे तांदूळ व्हायला. आता जाईल आपला अर्धा तास जाईल. एवढे आला ना अर्धा तास जाईल ना. याला 20 मिनटं कमी आहे. तो कमी आहे. तो याला 20 मिनटं लागणार. आपण जे तांदूळ टाकलं त्याला 20 मिनटं लागतील. एक काडी म्हणजे 8 किलो. हा म्हणजे एक कांडी म्हणजे 8 किलो. बघा हे आपल्याला नवीन प्रमाण माहिती पडलं कोकणातला. एक कांडी म्हणजे 8 किलो. आणि बघा हा बनलेला तांदळाच्या गोणीमध्ये भरून आता घरी न्यायची तयारी ना. आणि बघा समोर टेम्पो लावलाय. या टेम्पोतनं घरपोच होणार आता. आणि तुम्ही घरातनं डायरेक्ट घेऊन येता ना तांदूळ, हा भात. हे घरातनं आपला भात घेऊन येतात. आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाऊन भात घेऊन येतात. आणायचं आणि पोचवायचं दोन्ही कामं हे करतात. त्यामुळे तुम्हाला आणायचं पण टेन्शन नाही आणि न्यायचं पण टेन्शन नाही. आणि याचे काय चार्जेस असतात का? काहीच नाही. ओके. म्हणजे बघा हा भात बनवायचे तुम्हाला काही चार्जेस नाही आहेत. आणणं नेणं पण ह्यांचंच काम आहे. फक्त तुम्हाला भात आणायचं आहे आणि तांदूळ घेऊन जायचं आहे. बाकी हा जो कुडा आहे ना ह्याच्यात तर तुम्हाला काही मिळणार नाही. या कोंड्यामधलं हा कोंडा त्यांचा असेल आणि हीच तुमची कमाई आहे ना. हा कोंडा हीच कमाई आहे. हा कसला कामी येतो कोंडा? हा कशाच्या कामी येतो? किलो. पण ह्याचं काय का करतात काय ह्याचं? खाद्य जनावरांचं. बघा हा जो कोंडा आहे ना भातापासून निघालेला, ह्याचं जनावरांसाठी खाद्य बनलं जातं आणि जनावरांना लागणं खाद्य बनतं. त्यामुळे ह्यांच्याकडून ते किलोमध्ये विकत घेतात आणि म्हणून ते आपल्याला हे तांदूळ बनवायचा काही चार्जेस लावत नाहीत. कारण हा कोंडा त्यांचा असतो. म्हणजे एक अंदाज पकडा 5 ते 6 रुपये किलो आपल्याला हा तांदूळ पडतो बनवायचा इनडायरेक्टली. म्हणजे बघा तुम्हाला फ्रीमध्ये मिळत आहे, त्यांचाही फायदा होतो आहे आणि सगळं एकदम हालबेल चालू आहे. काही टेन्शन नाही. आणि कसं असतं ना मित्रांनो, हा कोंडा तुम्ही डायरेक्ट विकायला जाऊ शकत नाही. कारण तुमच्या 2 घंटेचा किती कोंडा घेऊन येणार आहे. त्यामुळे तुम्ही काय तो विकणार नाही, तो फुकटच जाणार आहे. पण ह्यांच्याकडे कसं असा लॉटमध्ये कोंडा जमा होतो ना, त्यामुळे हे विकू शकतात तो. कारण ह्यांच्याकडे कंटिन्यूस हेच काम चालू आहे. त्यामुळे ह्यांनाही त्याचा फायदा होतो आणि शेतकऱ्यालाही फायदा होतो. कारण फुकटमध्ये आपल्याला आपल्या भाताचा तांदूळ बनवून मिळतो. म्हणजे बघा दोघांचा फायदा. गिव्हन टेकमध्ये हा धंदा आहे. म्हणजे हा गिव्हन टेक चालू आहे गावाला. आणि ह्याच्यामध्ये दोघेही खुश, शेतकरी पण खुश आणि गिरण चालणारे मालक पण खुश, एकदम आनंदी. आणि हा वर्षभर नसतं ना, हे वर्षभर आहे ना. हे किती दिवाळीपासून मे महिन्यापर्यंत. त्यानंतर मग आराम बंद राहिलं तर. बाकी हा मेनली जास्तीत जास्त मे महिन्यापर्यंतच असतं फक्त भाताचं.
कारण भाताचं पीक पण लिमिटेड आहे ना, फक्त पावसाळ्यामध्येच निघतं. डिसेंबरपासून चालू झालं. डिसेंबर चालू होतं, बरोबर. म्हणजे डिसेंबर पासून मे महिन्यापर्यंत 3-4 महिन्याचाच हा बिझनेस आहे आणि चांगला आहे. हे बघा ही गाडी आहे. आता हे आलेलं आपलं तांदूळ घ्यायला, म्हणजे भाताचे तांदूळ बनवायला, आणि यांचं झालं आहे. हे बघा एवढं भरलं. आता हे तुमच्या एकट्याचं नसेल ना? एकट्याचंच आहे. बघा एवढे तांदूळ झालेत. आता त्यांचे किती होते आपल्याला माहीत नाही, पण एवढे झाले. तर त्यांचे घरातून आणले आणि घरातून आता या गाडीनेच परत नेऊन सोडणार आहेत. सॉरी, गिरणीतून परत नेऊन तर घरी सोडणार आहेत. म्हणजे नेणं आणणं पण फ्री आहे, बनवणं पण फ्री आहे. आणि अशी त्यांची गाडी आहे, यांचीच, मायकल यांची, मालकाचीच. तर चला मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा छोटासाच व्हिडिओ होता, जास्त मोठा नव्हता. राईस मिल काय असते हे आपल्याला बघायचं होतं. म्हणजे भातापासून तांदूळ कसा बनतो. आता आपल्याला भात म्हटलं की तो डायरेक्ट आपल्या ताटात आलेला शिजवलेला भात आठवतो, पण तसं नाही आहे. आता हे जे तरवा असतो ना, म्हणजे तांदळाचं रोप, त्याला आसडून म्हणजे झाडून म्हणजे आपटून वगैरे ना, त्याचं ते भात बनतो, भात निघतो. म्हणजे ते आपलं ते आपण काय होतं गव्हाची खपली म्हणतो ना, तसं ते निघतं. आणि त्याच्यातून मग आतमध्ये तो तांदूळ असतो ना, तो काढण्याची ही मिल आहे. आणि मग ह्या तांदळाचा आपल्या घरी भात बनणार. म्हणजे भातापासून तांदूळ आणि परत त्याचा भात काहीतरी आहे असं. तर चला, आपल्या ज्या नॉर्मल भाषेत आपण म्हणूया की आपल्या ताटात जो, म्हणजे आपल्या घरी जो तांदूळ येतो ना, तो कसा बनतो हे आपण आता ते बघितलं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा छोटासाच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.